हॅलो एव्हरीवन, आज आपण SYP.com सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर आहे फर्स्ट होल्डिंग कंपनी अकाउंट्स, इलिस्ट्रेशन नंबर 9, पेज नंबर आहे 1.36. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द फॉलोइंग इज द कन्सिडंट बॅलन्स शीट ऑफ A लिमिटेड अँड इट्स सबसिडरी B लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे A आणि B ची. कॅपिटल दिलेला आहे शेअर कॅपिटल, इश्यूड अँड सबस्क्राईब, पेड ऑफ कॅपिटल. शेअर कॅपिटल आहे ए आणि बीचं. शेअर प्रीमियम दिलेला आहे, जर्नल रिझर्व दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स. फिक्स ॲसेट, स्टॉक, सन्ड्री डेटर्स, इन्व्हेस्टमेंट. 36,000 हे शेअर्स काय केलेले आहेत, ए न बीचे खरेदी केलेले आहेत. नंबर ऑफ शेअर्स कधी कधी ते इथं देतात, कधी कधी वर देतात आणि सांगतात की एवढे शेअर्स ॲक्वायर केले. आता ह्याच्यावरून आपल्याला कळतंय की 36,000 हे शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत ए न बीचे. आणि ए इज अ होल्डिंग कंपनी अँड बी इज अ सबसिडरी कंपनी. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक दिलेला आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला इथं गिवन आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020 विथ नेसेसरी कॉन्सॉलिडेटेड वर्किंग हॅव्हिंग रिगार्ड टू द फॉलोइंग. आपल्याला असं पण सांगितलेलं आहे की एक कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट प्रिपेअर करा आणि वर्किंग नोट पण तयार करा. अजून पुढे क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. On the date when A Limited acquired the shares of B Limited on, बघा इथं काय सांगितलेलं आहे, ऑन द डेट म्हणजे ज्या तारखेला एक ऑन द डेट वेन A लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स ऑफ B लिमिटेड. ए न बीचे शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. आणि असं सांगितलंय ज्या वेळेला हे ॲक्वायर केले त्यावेळेला ऑन द लेटर कंपनी म्हणजे बी लिमिटेड जी विकली गेलेली आहे कंपनी, ती कंपनीबद्दल इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बी लिमिटेड म्हणजेच ऑन द लेटर कंपनी, द लेटर कंपनी म्हणजे बी लिमिटेड कंपनी हॅड अ जर्नल रिझर्व ऑफ 25,000 अँड अ क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑफ ₹5,000. म्हणजे त्यांनी सांगितले ऑन द डेट म्हणजे ज्या वेळेला ए लिमिटेडनं बी लिमिटेडला खरेदी केलं तेव्हा बी लिमिटेडकडं जर्नल रिझर्व ₹25,000 होता आणि प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट होता ₹5,000. आणि पुढे सांगितलेलं आहे बी लिमिटेड हॅड परचेस्ड गुड्स फ्रॉम ए लिमिटेड ऑफ विच ₹70,000 आर स्टील इन स्टॉक. म्हणजे जेव्हा त्यांच्याकडं बघा इथं बी लिमिटेडनं काय केलेलं आहे, ए लिमिटेडकडून गुड्स परचेस केलेला आहे ₹70,000 त्यांच्या स्टॉकमधून. आणि ए लिमिटेड सेल्स टू बी लिमिटेड, ए लिमिटेडनं बी लिमिटेडला माल विकलेला आहे ॲट कॉस्ट प्लस हा शब्द महत्त्वाचा आहे, कॉस्ट प्लस 25%. म्हणजे खरेदीची जी किंमत होती कॉस्ट प्राईसवर 25% प्रॉफिट घेऊन त्यांनी ए कंपनीनं बी कंपनीला गुड्स सोल्ड केलेला आहे. तर आता आपल्याला इथं स्टॉक दिलेला आहे, तर स्टॉकला थोडंसं इथं मी स्टार करून ठेवते कारण ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून. आपण क्वेश्चन रीड केलेला आहे. आता आन्सर सॉल्व करायला सुरुवात करू. ज्या काही वर्किंग नोट येणार आहे त्या मी पहिल्या करणार आहे, नंतर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवणार आहे. तर मी इथं वर्किंग नोट करणार आहे. इथं क्वेश्चन आहे आपल्यासमोर. तर सर्वात प्रथम कोणी कोणाला ॲक्वायर केलं, तर मी इथं घेतलेलं आहे ए लिमिटेड ॲक्वायर्ड द शेअर्स ऑफ बी लिमिटेड. ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. नंतरची जी सेकंड वर्किंग नोट आहे ते किती शेअर्स ॲक्वायर केले ते आपल्याला लिहायचं आहे, म्हणून मी इथं सेकंड वर्किंग नोट करणार आहे. सेकंड वर्किंग नोट आहे शेअर्स ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड. शेअर ऑफ ए लिमिटेड इन बी लिमिटेड. बघा इथं असं सांगितलेलं आहे की ए लिमिटेडने बी लिमिटेडचे किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. तर आपल्याला ती इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चनमध्ये बघा इथं सांगितलेलं आहे की 36,000 हे शेअर्स काय केलेले आहेत बी लिमिटेडचे ए लिमिटेडनं खरेदी केलेले आहेत. म्हणून मी इथं लिहिणार आहे शेअर्स ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड डिवाइड बाय शेअर्स इश्यूड बाय बी लिमिटेड. शेअर्स
issued by B Limited. A Limited is a holding company and B Limited is सबसिडरी कंपनी. तसं प्रथम आपण वर्किंग करूया. आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये बघा काय सांगितलेलं आहे. इथं बघा 4 लाख रुपीज बी लिमिटेडचं कॅपिटल आहे. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे. मग आपण नंबर ऑफ शेअर्स फाइंड कसे करायचे, तर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल अमाउंट, कॅपिटलचे अमाउंट डिवाइड बाय ईच शेअर. ईच शेअर म्हणू आपण. तर कॅपिटल अमाऊंट आहे 4 लाख. 4 लाख डिवाइड बाय एक शेअर्स आहे 10 रुपीज ईच. ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे तुमचं आन्सर आलं 40,000. हे नंबर ऑफ शेअर्स आहे. म्हणजे बी लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स किती होते, 40,000 होते. आणि त्यातले 36,000 इथं बघा बुकमध्ये दिलेलं आहे की 36,000 शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत. तर मग आपण इथं लिहिणार ॲक्वायर किती केले, 36,000 शेअर्स. आणि त्यांच्याकडे होते शेअर्स किती, तर 40,000 शेअर्स होते. आपल्याला ह्यांचा रेशिओ फाइंड करायचा आहे. आता ह्यांचा रेशिओ बघा मी इथं काढून दाखवते. 40,000 हे नंबर ऑफ शेअर्स होते. त्यातले 36,000 त्यांनी ॲक्वायर केले. ह्याचा रेशो बघा, ह्या 3 झिरोला हे 3 झिरो कट झाले. हे 4च्या टेबलमध्ये आहेत. 4 1 जा 4, 4 0 जा 0, 4 9 जा 36. म्हणजे रेशो आला 9/10. हा आपला झाला रेशो 9/10. तर आपण इथं पुट करूया 9/10. हा रेशो खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यावर आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. प्रत्येक वर्किंग नोट महत्त्वाची आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट वर्किंग नोट आहे 3 नंबरची स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट और लॉस. आपल्याला माहिती नाही काय होणार आहे, कॅपिटल प्रॉफिट येणार आहे का लॉस येणार आहे. आता हे स्टेटमेंट करताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे ह्याच्यामध्ये. तर आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला असं नाही सांगितलं की कंपनी कोणत्या तारखेला ॲक्वायर केली, बट आपल्याला हे माहिती आहे की त्यांनी क्वेश्चनमध्ये आपल्याला असं सांगितलं की ऑन द डेट ए लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स ऑफ बी लिमिटेड. द लेटर कंपनी हॅड अ जर्नल रिझर्व ₹25,000. तिच्याकडं म्हणजे जी बी लिमिटेड कंपनी आहे तिच्याकडं जेव्हा ती ॲक्वायर होण्याच्या तारखेला, म्हणजे ज्या तारखेला ती ॲक्वायर झाली तेव्हा किंवा ज्या तारखेला ती विकली गेली त्यावेळेस त्यांच्याकडे ₹25,000 राखीव निधी होता, जर्नल रिझर्व होता. आणि प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट होता ₹5,000. तर हा बघा ॲक्वायर करायच्या अगोदर म्हणजे ज्या वेळेला ती कंपनी विकली गेली तेव्हा त्यांच्याकडे होता, म्हणजे विकल्यानंतरचा नाही तर विकण्याच्या अगोदरचा. तर स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिटमध्ये काय करतो आपण, आता इथं कॅपिटल प्रॉफिटच येणार आहे कारण इथं काय दिलेलं आहे, एक जर्नल रिझर्व दिलेला आहे. जर्नल रिझर्वचे अमाऊंट बघा इथं क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेली आहे 25,000 आणि प्रॉफिट अँड लॉस आहे 5,000. तर 25,000 ऑन द डेट आहे, ज्या तारखेला ती विकली गेली. त्यामुळे इथं तुम्ही तारीख लिहू नका कारण तारीख आपल्याला माहिती नाही आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस होता 5,000. असं म्हणून टोटल आता इथं ऑर लॉस मी कटच करून टाकते. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट झाला 30,000. देअरफॉर कॅपिटल प्रॉफिट आला 30,000. तर कॅपिटल प्रॉफिट आहे आपला 30,000. आता हा जो 30,000 प्रॉफिट आहे तो काय करायचा आहे, 2 कंपन्यांना डिवाइड करायचा आहे. मग आपण खाली लिहिणार आहे डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. इथं लिहिते मी डिव्हिजन ₹30,000. तर आपण काय करू, हे 30,000 रुपये ए आणि बी ला त्यांच्या रेशिओमध्ये डिवाइड करू.
तर मी घेणार आहे ए. जी होल्डिंग कंपनी आहे ती पहिली घ्यायची आहे. तिचा रेशो आपण घेतलेला आहे बघा 9/10. म्हणजे हे जे 30,000 आहे 30,000 इंटू 9/10 आणि जे आन्सर येईल ते आपल्या गुडविलला जाणार आहे. मग आपण काढून घेऊया त्याचा आन्सर किती येते बघू. बघा तर इथं दाखवते तुम्हाला 30,000 इंटू 9 डिवाइड बाय 10 27,000 हे गुडविलच्या स्टेटमेंटला येतं. ₹27,000 हे गुडविलच्या स्टेटमेंटला येतं. आता मी हे तुम्हाला नेहमी सांगत आलेले आहे की काय करायचं आहे आपल्याला जेव्हा आपण गुडविलच्या स्टेटमेंटला आपण त्याला घेणार आहोत तेव्हा. आणि एक रेशो अजून एक काढायचा आहे आपल्याला. हे लेस होतं, मी इथं लेसचं साईन करून ठेवते. हे काय होतं लेस होतं. आता इथं आपण एक घेऊ बी लिमिटेड. आता थोडंसं तुम्हाला वर्किंग करून दाखवते. आपला रेशो बघा कसा आला आहे 9/10. म्हणजे 9मध्ये किती ॲड केल्यानंतर इथं एक रेशो आहे म्हणजे 10 येणार आहे. 9मध्ये किती ॲड करावं लागेल 1. 9 + 1 10. म्हणजे जर आपण असं प्लस केलं 9 + 1 10 म्हणजे रेशो असा आहे 9:1. म्हणजे काय झालं हा 9 आणि या दोघांचं प्लस केलं की डिवाइड आणि इथं हा 1 आणि 9 + 1 10 असा रेशो आला. म्हणजे हा आहे ए लिमिटेडचा आणि हा आहे बी लिमिटेडचा रेशो. तर बी लिमिटेडचा रेशो आहे 1/10. 30,000 इंटू 1/10 आन्सर आला 3,000. हे तर मायनॉरिटी इंटरेस्टला. आणि हे प्लस होतं म्हणजे मी प्लसचं साईन करून ठेवलेलं आहे. हे प्लस होणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला. हे प्लस होईल आणि गुडविलची जी व्हॅल्यू आलेली आहे ही गुडविलच्या हे जो प्रॉफिट आलेला आहे कॅपिटल प्रॉफिट 27,000 रुपये एच आहे तो गुडविलच्या स्टेटमेंटला मायनस होईल. त्याला गुडविल म्हणू नका. गुडविलच्या स्टेटमेंट म्हणजे जे आपण एक वर्किंग नोट बनवणार आहे तेव्हा ते मायनस होईल गुडविलच्या स्टेटमेंटला. ह्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की जो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे तो कन्सिडर करायचा आहे किती येतोय. तर आपण बघू रेव्हेन्यू प्रॉफिट किती येतोय. 4 नंबर स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेड पेननीच लिहिते म्हणजे लवकर दिसेल तुम्हाला. प्रॉफिट. आता ही जी वर्किंग नोट होती ती ए अँड बी ची होती. ए अँड बी कंपनी आणि ही आहे ती पण ए अँड बी ची होती. कोणी कोणाला ॲक्वायर केलं ती. ही जी आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. आता आपल्याला थोडंसं बघायचं आहे हा रेव्हेन्यू प्रॉफिट कोणाचा आहे. काढून बघूया आपण किती येतोय. हे हा पण ए आणि बीला दोघांना पण जाणार आहे ए अँड बी कंपनीला. हे तुमच्या माहितीसाठी मी लिहिलंय. तुम्ही एक्झामच्या पेपरमध्ये किंवा आन्सरमध्ये लिहायचं नाही. आता बघा इथं काळजीपूर्वक करायचं आहे. आपला जो प्रॉफिट आहे क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा कंपनी ॲक्वायर झाली त्यावेळेस म्हणजे ॲक्वायरच्या अगोदरचा त्यांच्याकडे जर्नल रिझर्व 25,000 होता आणि प्रॉफिट 5,000 रुपीज होता. आणि बॅलन्स शीटला असं सांगितलेलं आहे की बी लिमिटेडचं बघायचं आहे कारण आपण बी लिमिटेडचा विचार करतोय की बी लिमिटेडकडं किती बी लिमिटेडकडे जर्नल रिझर्व 25,000 होता आणि वर्षाच्या शेवटी जिथं इयर एंड झालेला आहे तेव्हा जर्नल रिझर्व 1,00,000 रुपये झाला. आता तुम्ही इमॅजिन करा म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून तुमच्या बँकेत ना अगोदर 25,000 रिझर्व होता म्हणजे बॅलन्स होता तुमच्या बँकेमध्ये 25,000 रुपये. हा जो जर्नल रिझर्व आहे हा 25,000 रुपये शिल्लक होती. कधी असेल की जेव्हा तुमचं वर्ष चालू झालं तेव्हा असेल. आता इयर क्लोज झालं त्यावेळेस बघा इथं जर्नल रिझर्व सांगितलेला आहे 1,00,000 झाला. म्हणजे किती झाला 1,00,000 झाला असं सांगितलं त्यांनी. तुमचा ज्यावेळेस तुम्ही पासबुकावर एंट्री केली तेव्हा जेव्हा तुमची कंपनी ॲक्वायर व्हायची झाली त्यावेळेस तुमच्याकडे जर्नल रिझर्व 25,000 होता आणि ॲक्वायर झाल्यानंतर
तो 1 लाख रुपये झाला. म्हणजे काय केलं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये असं समजा की बँकेत पहिले 25,000 रुपये होते आणि आता तुमच्या बँकेमध्ये दिसत आहेत 1 लाख रुपये. म्हणजे याचा अर्थ 75,000 रुपये काय झालेले आहेत, ॲड होऊन मग 1 लाख झाले. म्हणजे 75,000 हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट कसा मला कळलं की सुरुवातीला माझ्याकडे हा होता तो कॅपिटल प्रॉफिट होता. हा जो 25,000 होता तो माझ्याकडे ज्यावेळेस कंपनी ॲक्वायर झाली, बी लिमिटेडला ए लिमिटेडने ॲक्वायर केलं, म्हणजे ॲक्वायरच्या अगोदरचा जो प्रॉफिट होता तो 25,000 होता. आणि इयर संपल्यानंतर आपल्याला इथं दिले बघा 31 मार्च 2020, तेव्हा 1 लाख झाला. म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे असं जर समजलं आपण समजवण्यासाठी की तुमच्याकडे बँक बॅलन्स होता 25,000 आणि आता तुमचा बँक बॅलन्स दिसतोय 1 लाख. म्हणजे काय झालं की तुम्ही 75,000 रुपये अजून बँकेत टाकले. मग हे 75,000 तुम्ही कधी टाकले, तुमची कंपनी ॲक्वायर झाल्यानंतर टाकले. म्हणून हा जो 75,000 रुपये 75,000 रुपीज इज अ रेव्हेन्यू प्रॉफिट. तर आपण इथं लिहिणार आहोत रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे, म्हणजे त्याला जर्नल रिझर्व म्हणू आपण. एक जर्नल रिझर्व 75,000. अजून एक आहे प्रॉफिट अँड लॉस. बघा इथं क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. इथं तुमचा प्रॉफिट किती होता, 5,000 रुपीजचा प्रॉफिट होता ज्यावेळेस तुम्ही ॲक्वायर व्हायच्या अगोदर, बिफोर आहे. ॲक्वायर ज्या दिवशी झाली त्यावेळेस तुमच्याजवळ किंवा ज्या वेळेला तुमची, असं याला पण तुम्ही कॅशच कन्सिडर करा समजण्यासाठी. तुमच्या बँकेत 5,000 रुपये होते ज्या दिवशी तुम्ही तुमची कंपनी विकली, तेव्हा तुमच्याजवळ 5,000 रुपये होते. आणि आता इथं बघा प्रॉफिट दिसतोय, म्हणजे आता तो बॅलन्स किती झाला, 30 झाला. तुमच्याकडे सुरुवातीला 5,000 रुपये होते बॅलन्स, असं समजा कॅश बॅलन्स होते 5,000 रुपये तुमच्या बँकेत आणि इयर संपलं तेव्हा तो 30,000 बॅलन्स झाला. कसा बॅलन्स झाला असेल 30,000, तर तुम्ही त्याच्यामध्ये 25,000 रुपये टाकले असतील तेव्हा तो 30,000 झाला. म्हणजे पहिला बॅलन्स किती होता, हा कॅपिटल प्रॉफिट म्हणले त्याला त्यांनी, तर हा आहे कॅपिटल प्रॉफिट किंवा प्रॉफिट अँड लॉस म्हणलं तरी चालेल. हा कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदरचा प्रॉफिट अँड लॉस होता. काय होता, P&L होता. प्रॉफिट अँड लॉस कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदर पण 5,000 रुपये होता आणि कंपनी ॲक्वायर झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी बँक बॅलन्स झालेला आहे 30,000. म्हणजे काय केलं असेल तुम्ही, 25,000 बँकेत तुम्ही टाकले म्हणून 30,000 रुपये बॅलन्स झाला असेल. तर मग तुमच्याकडं हे जे 5,000 होते हे कॅपिटल प्रॉफिटमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस घेतला आणि आता हा कुठे घ्यायचा आहे, 25,000 रेव्हेन्यूला घ्यायचा आहे. तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही ॲक्वायर झाल्यानंतर 25,000 रुपये प्रॉफिट झाला तुम्हाला. तर मी इथं घेणार आहे प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस 25,000 रुपये. 25,000 रुपये प्रॉफिट अँड लॉस आहे. म्हणजे आता किती झालं बघा, टोटल 1 लाख आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. एक लाख रुपये आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. आता आपण रेव्हेन्यू प्रॉफिटला काय करू, 2 कंपन्यांमध्ये डिवाइड करू. डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. अमाऊंट आहे 1 लाख. त्याला आपण डिवाइड करू 2 कंपन्यांमध्ये. म्हणणार आहे आपण ए लिमिटेड आणि इथं येणार आहे बी लिमिटेड. हे 1 लाख इंटू त्यांचा रेशो इथं दिलेला आहे बघा 9/10. इथं पण आहे आपण घेतलेला आहे, तर इथे 9/10. आन्सर किती येत आहे बघू आपण. इथे येईल 1 लाख इंटू 1/10. हा त्यांचा रेशो आहे 1/10. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा किती येत आहे. आपण करून बघू. मला वाटतं ह्याचा येईल 90,000 आणि ह्याचा येईल 10,000. सोपं आहे. इथं 1 ला 1 गेले, ₹90,000 आणि इथं येईल
10,000. कॅल्क्युलेट करून बघू शकता. इथं आला 90,000 आणि इथं आला 10,000. हा मायनॉरिटी इंटरेस्टला येईल आणि हा कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला येईल. तर हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला येईल. स्टेटमेंटला येईल आणि हा आहे हा मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला येईल. हा इथं ॲड होईल आणि हा पण ॲड होईल. हा मायनॉरिटी इंटरेस्टच्या वेळेस ॲड होईल. हा प्रॉफिट अँड लॉसचं जे स्टेटमेंट बनवाल तिथं ॲड होईल. तर हे झालं आपलं वर्किंग. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढचं वर्किंग नोट कन्सिडर करायचे आहे. नेक्स्ट वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. 5 नंबरची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता मायनॉरिटी इंटरेस्टला आपण इथं वर्किंग नोटमध्ये बघितलेलं आहे काय काय येतं. तर इथं मायनॉरिटी इंटरेस्टला हे 3,000 येणार आहेत, हे 10,000 येणार आहेत. अजून एक येणार आहे की जी फेस व्हॅल्यू होती, शेअर्स हेल्ड केलेली आहे त्याची फेस व्हॅल्यू, आणि हे 2 त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. आता तुम्हाला कसं कळणार की शेअर्स किती हेल्ड केलेले आहेत. तर इथं बघा असं सांगितलं आहे की 36,000 रुपये, 36,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. हे कुणी ॲक्वायर केलेले आहेत, तर ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे घेतले. आणि आपण इथं वर्किंग नोटमध्ये बघा पाहिलेलं आहे किती शेअर्स होते त्यांच्याकडे 40,000 होते, त्यातले 36,000 शेअर्स त्यांनी ॲक्वायर केले. मग राहिले किती बघा, मायनस करा किती होते शेअर्स तुमच्याकडे. 40,000 शेअर्स होते, त्यातले 36,000 शेअर्स ए लिमिटेडनं बाय केले, म्हणजे राहिले किती 4,000 शेअर्स. जे 4,000 शेअर्स राहिले, एक शेअर्स कितीचा होता तर 10 रुपयाचा होता. मग तुमच्या बॅलन्स शीटला इथं बघा दिलेलं आहे एक शेअर्सची व्हॅल्यू आहे 10 ईच. इथं लिहिलंय बघा 10 ईच. तर मग काय करावं लागेल, 4,000 शेअर्स तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि एका शेअर्सची किंमत 10 रुपये आहे, म्हणजे किती झाले तर 40,000 झाली तुमच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू. हे मायनॉरिटी म्हणजे तुमचं आता प्रॉफिट किती आहे हे आपल्याला काढायचे. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे तुमच्याजवळ असलेला बी लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस असतो. तर आपण इथं लिहिणार आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. असं पण म्हणू शकता हेल्ड बाय मायनॉरिटी. मायनॉरिटी शेअर्स किती होते 4,000 शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स ॲट ₹10 ईच, म्हणजे झाले इथं 40,000. दुसरं आहे कॅपिटल प्रॉफिट, ॲड होतो म्हणून मी इथे ॲड कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट बघा आपण इथं काढलेलं आहे. कॅपिटल प्रॉफिट आहे 30,000. इथं वर्किंग नोट दिसते तुम्हाला 3,000 कॅपिटल प्रॉफिट आहे 3,000. आणि तिसरं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट, ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 10,000. टोटल झाले 40, 50 आणि 3 53,000. हे झालं मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट तर हे जे स्टेटमेंट आपण केलं हे बी लिमिटेडचं आहे, बी लिमिटेड. त्याच्यानंतर आहे 6 नंबरचं स्टेटमेंट. आता आपल्याला लिहायचं आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल.
कधी कधी जर्नल रिझर्व पण येतो. तर हे आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. स्टेटमेंट ऑफ गुडविल असतं हे ए लिमिटेडचं आहे. इथं लिहून ठेवते ए लिमिटेड. तर ए लिमिटेडला जसं तुम्ही इथं बी लिमिटेडचे शेअर्स घेतले तसेच आता आपल्याला बघायचं आहे की तुमच्या इथं बॅलन्स शीटला आहे ना, बघा इथं सांगितलेलं आहे 36,000 शेअर्सची कॉस्ट प्राइस दिलेली आहे 3,90,000. 3,90,000ला ए लिमिटेडनं बी लिमिटेडचे शेअर्स बाय केलेले आहेत. त्याला आपण इथं म्हणणार आहोत कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड. कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड. तर किती शेअर्स त्यांनी घेतलेले होते, इथं 36,000 शेअर्स घेतलेले आहेत. कितीला घेतलं ते सांगितलेलं नाही. शेअर्स ॲट कॉस्ट प्राईस. आता ही प्राईस आपल्याला माहिती नाही कितीला घेतलेत वगैरे. इथं बघा फक्त एवढं सांगितलेलं आहे की 36,000 शेअर्स घेतलेले आहेत 3,90,000ला. मग इथं मी लिहिणार, हे नाही ब्रॅकेटमधलं लिहिलं तरी चालेल. 3,90,000 हे कुठून आले, बॅलन्स शीटवरून आपण घेतले. हां थांबा, इथं थोडंसं लिहायचं राहिलं. हे मायनॉरिटी इंटरेस्ट आहे ना, हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतं. हे तुम्हाला कळावं म्हणून मी रेड पेनने इथं मेन्शन करत आहे. हे तुम्ही कुठं घ्यायचं आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मायनॉरिटी इंटरेस्ट 53,000 येईल. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ गुडविल कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय ए लिमिटेड हे आहे तुमच्या क्वेश्चनच्या बॅलन्स शीटला. इथं दिलेली व्हॅल्यू मी इथं पुट केलेली आहे. आता बघा ए लिमिटेडनं काय केलं की बी लिमिटेडचे शेअर्स 3,90,000 रुपयाला खरेदी केलेत. पण आता आपल्याला इथं बघायचं आहे की त्यांनी काय केलेलं आहे, जी ॲक्वायर केलेत किती 36,000 शेअर्स. एक शेअर्स 10 रुपयाचा होता. ॲक्च्युली किती रुपीज त्यांनी द्यायला पाहिजे होते बघा. मग आपण इथं असं म्हणू लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. शेअर्स ॲक्वायर्ड बाय ए लिमिटेड. इथं जागा नाही म्हणून मी लिहित नाही, तर लिहिते बाय ए लिमिटेड. ए लिमिटेडने ॲक्वायर केलेल्या शेअर्सची फेस व्हॅल्यू. आता इथं मी लिहू शकते किती शेअर्स त्यांनी खरेदी केले. इथं पण बघा लिहिले आपण 36,000 हे शेअर्स ॲक्वायर केलेत. एक शेअर्सची किंमत किती होती, शेअर्स ॲट ₹10 ईच. किती झाले बघा, इंटू करा किती होती याची प्राइस 3,60,000. कॅल्सीवर करायची गरज नाही, ह्याच्या फक्त हे 10 रुपयावरचा एक झिरो ठेवायचा आहे. 3,60,000ला त्यांनी म्हणजे ॲक्च्युली 3,60,000 रुपये ते शेअर्सची किंमत होती. पण त्यांनी ते कितीला खरेदी केले, 3,90,000ला खरेदी केले. म्हणजे 30,000 रुपीज त्यांनी एक्सिस अमाऊंट पेड केली, जास्तीचे पैसे दिले. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी कितीला खरेदी करायला पाहिजे होती, त्याची फेस व्हॅल्यू होती 3,60,000. पण जी मार्केट प्राइस आहे ती वाढली असेल म्हणून त्यांनी 3,90,000ला खरेदी केलं. म्हणजे 30,000 ही काय केलेलं आहे, एक्सिस अमाऊंट त्यांनी पेड केलेली आहे. म्हणून आपण इथं म्हणू देअरफॉर एक्सिस अमाऊंट फेड 30,000 त्यांनी काय केलं, एक्सिस अमाऊंट फेड केली. म्हणजे जास्तीचे पैसे दिले. द्यायला पाहिजे होते 3,60,000, पण ए लिमिटेडनं बी लिमिटेडला 3,90,000 पेड केलेत. म्हणजे 30,000 रुपये जास्तीचे फेड केले. आता आपल्याला थांबा, याच्यातून काय करायचं आहे, 3 नंबरला लेस करायचं आहे. बघा आता थोडंसं बघा, कॅपिटल जो प्रॉफिट झालेला होता तो आपल्याला लेस करायचा आहे. कॅपिटल प्रॉफिट कोणाचा, तर ए लिमिटेडचा. बघा इथं आहे, ह्या साईडला दिसत असेल तुम्हाला 27,000. हे मी इथं लिहिलेलं होतं बघा गुडविल, आणि इथं मायनसचं पण साईन करून ठेवलेलं आहे. इथं मायनस होणार आहे ही गुडविलमधून, तर इथं म्हणून मी लिहिलं लेस कॅपिटल प्रॉफिट 27,000. 30,000 मायनस 27,000 होतंय का मायनस, तर मायनस होतंय. 30,000मधून 27,000 जात आहेत. मग लेस केलं तर अमाऊंट आली 3,000 रुपये. 3,000 रुपये ही गुडविल आहे. जर मायनस झालं तर गुडविल, मायनस झालं नाही तर कॅपिटल रिझर्व म्हणायचं आहे त्याला.
तर आपण याला म्हणू गुडविल. आणि गुडविल कुठे येते तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. जे तुम्ही कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवाल ना त्याच्या ॲसेट साईडला, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपल्याला काय करायचं आहे, शो करायचं आहे. हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला होतं मायनॉरिटी इंटरेस्ट, आणि हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपल्याला 3000 रुपये गुडविल म्हणून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज्ड प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज्ड प्रॉफिट. आता बघा अनरिअलाइज्ड प्रॉफिट तुम्ही इथं क्वेश्चनमध्ये बघायचं आहे. इथं असं त्यांनी सांगितलं आहे बी लिमिटेड हॅड परचेस्ड गुड्स फ्रॉम ए लिमिटेड ऑफ विच ₹70,000 आर स्टील इन स्टॉक. ए लिमिटेड सेल्स टू बी लिमिटेड ॲट कॉस्ट प्लस. कॉस्ट प्लस हा शब्द महत्त्वाचा आहे. प्लस म्हणजे कॉस्ट प्राईस प्लस 25% प्रॉफिट घेऊन ए न बीला गुड्स सोल्ड केलेलं आहे. तर आपल्याला इथं थोडंसं कॅल्क्युलेशन करताना असं लिहायचं आहे ए लिमिटेड सोल्ड टू बी लिमिटेड. फॉर ₹70,000 ॲट कॉस्ट प्लस 25%. क्वेश्चनमध्ये बघून घ्या ॲट कॉस्ट प्लस 25%. तर ह्याच्यावरनं आपलं एक सेंटेन्सेस बनणार आहे. बघा आपण जेव्हा सोल्ड करतो तेव्हा कॉस्ट प्राईस किती होती तर इथं 25% सांगितलेलं आहे. तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण पर्सेंटचं साईन येतं तेव्हा कॉस्ट प्राईस म्हणजे त्याची खरेदीची किंमत 100 रुपये असते. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, खरेदी समजा तुम्ही एक पेन 100 रुपयाला आणला मार्केटमधून तर विकणार आहेत किती तुम्ही 25% प्रॉफिट घेऊन. म्हणजे इथं प्रॉफिट प्लस, कारण प्लस लिहिलं आहे म्हणून मी इथं प्लसचं साईन टाकलं आणि मग इथं पण येईल प्लस 25. म्हणजे सेलिंग प्राईस तुमची विक्रीची किंमत किती असेल तर ₹125. तुम्ही एक पेन 100 रुपयाला आणला मार्केटमधून, 25 रुपये तुम्ही प्रॉफिट घेतला, विकला असेल कितीला तर 125ला. तर इथं जो अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे काढण्याचा फॉर्म्युला आहे इथं प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. पी म्हणजे प्रॉफिट, मग मी इथं लिहिते प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. मग प्रॉफिट किती आहे इथं 25 आणि सेलिंग प्राईस आहे 125. बघा आता इथं तुम्हाला वर्किंग करून दाखवते. 25 अपॉन 125. 25 1 जा 25, 25 5 जा 125. तर 1/5 हा 25च्या टेबलमध्ये आहे. तर तुमचा रेशो आला 1/5. 25 एके 25, 25 5 1,600, 1/5 हा झाला तुमचा रेशो. आता आपल्याला इथं 70,000 अमाऊंट दिलेली आहे म्हणून इथं काय करायचं आहे 70,000 इंटू 1/5. कॅल्क्युलेट करून बघा. तर 70,000 इंटू डायरेक्ट डिवाइड बाय 5 केलं तरी चालेल 14,000 रुपये. आता बघा आपण हे जे कॅल्क्युलेशन करतोय ना हा एचं करतोय ए लिमिटेडचं. आता आपल्याला हे बघायचं आहे की 14,000 रुपये प्रॉफिट आला, बट आता ए लिमिटेडचा रेशो बघा इथं किती आहे. ए लिमिटेडचा रेशो आहे 9/10. तर मग काय करायचं आहे 14,000 इंटू 9/10 ह्याचा आन्सर काढायचा आहे. हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे 14,000 इंटू 9. आन्सर आलं डिवाइड बाय 10 12,600. 12,600 हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे. हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिटचा मिनिंग आहे की आपण म्हणजे काय म्हणतो
ॲक्च्युली आपल्याला मिळणार नाही आहे तो प्रॉफिट, कारण ए लिमिटेडनं परत बी लिमिटेडला ॲक्वायर केलेला आहे. त्याच्यामुळं जरी समजा त्याने विकलेला असला ए लिमिटेडनं बी लिमिटेडला, तरी पण काय आहे, हा न मिळणारा म्हणजे आपण अनरिअलाइज केलेला आहे की हा प्रॉफिट लेस होणार आहे. हा जो अनरिअलाइज प्रॉफिट आहे, हा अनरिअलाइज जो प्रॉफिट आहे तो डिडक्ट फ्रॉम स्टॉक ऑफ बी लिमिटेड, बी लिमिटेडच्या स्टॉकमधून आपण त्याला लेस करणार आहोत. तर हा लेस होणार आहे कुठून, तर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तुम्ही प्रिपेअर कराल तेव्हा तो लेस होणार आहे. आणि अजून एक स्टेटमेंट आहे प्रॉफिट अँड लॉसचं, जे खाली 8 नंबरचं स्टेटमेंट बनणार आहे, त्याच्यामधून पण तुम्ही याला लेस करणार आहे. ह्याचं पोस्टिंग 2 वेळा होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर हे बॅलन्स शीटला पण येणार आहे आणि बॅलन्स शीटला काय होणार आहे, स्टॉकमधून लेस होणार आहे, स्टॉकमधून लेस होणार आहे. तुमच्या माहितीसाठी मी इथं लिहून ठेवलं आहे, म्हणजे ते विसरत नाही. आणि अजून एकदा लेस होणार आहे की 8 नंबरच्या स्टेटमेंटला ते लेस होणार आहे. तर 8 नंबरचं स्टेटमेंट आहे, हे पण एच आहे, स्टेटमेंट ऑफ कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आता बघा, हे ए लिमिटेडचंच आहे, ए लिमिटेड. तर आता क्वेश्चनमध्ये बघायचं आहे तुम्ही ए लिमिटेडचं तुम्हाला काय काय दिलेलं आहे. आता ए लिमिटेडचं बघायचं, इथं प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे, अजून काय काय दिलेलं आहे. ए लिमिटेडचं बघायचं आहे, ए लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस आहे 1,40,000. आणि बघायचं आहे त्यांचा जो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे तो ॲड करायचा आहे. रेव्हेन्यू प्रॉफिट आपण काढलेला आहे, तर आपण करून बघूया काय काय येतं आहे ते. तर सर्वात प्रथम येईल प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस. आता हा क्रेडिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स लायबिलिटीला असतो तो क्रेडिट बॅलन्स असतो 1,40,000. ए लिमिटेडचा आहे, कारण आपण ए लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस बघतोय, म्हणून ए लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस आहे 1,40,000. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू जो प्रॉफिट आहे त्याचा ए लिमिटेडचा बघा इथं आहे 90,000, इथं वर्किंग नोटमध्ये आहे 90,000. तर हा 90,000 पण तुम्हाला ॲड करायचा आहे, म्हणजे त्याचा प्रॉफिट आपल्याला कळणार आहे. ॲड, इथं आपण ॲडचं साईन पण टाकलेलं आहे बघा, ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट रुपीज 90,000 ह्याची ॲड करायचं आहे. आणि हा जो अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे, म्हणजे हा न मिळणारा प्रॉफिट, फक्त कागदावरच दिसतो, ॲक्च्युली तो मिळणार नाही, म्हणून हा लॉस होणार आहे. अनरिअलाइज म्हणजे रिअलाइज नाही केला तुम्ही, मिळेल अशी तुम्हाला आशा नाही आहे, म्हणजे तो काय आहे फक्त कागदावर दिसतोय बट ॲक्च्युली प्रॉफिट नाही आहे, म्हणून तो लेस होणार आहे. 9 4 13 2,30,000 ह्याची टोटल झाली. त्याच्यातून आपण लेस करणार आहे अनरिअलाइज्ड प्रॉफिट. तुम्ही इथं बघा अनरिअलाइज्ड प्रॉफिट, $12,600 लेस करा, किती येत आहे बघा, 2,17,400. हा आहे प्रॉफिट अँड लॉस. हा प्रॉफिट झाला आपल्याला, म्हणजे ॲक्च्युली प्रॉफिट होता 2,30,000 ए लिमिटेडचा, पण त्यांनी अनरिअलाइज म्हणजे तो सोडून दिलेला प्रॉफिट आहे 12,600 रुपयाचा, म्हणजे निव्वळ नफा त्यांना किती झालेला आहे ए लिमिटेडला. प्रॉफिट अँड लॉस हा क्रेडिट बॅलन्स आहे, हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येईल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बी ऑब्लिक एस म्हणजे बॅलन्स शीट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एचा प्रॉफिट येईल. एचा प्रॉफिट आहे 2,17,400, 2,17,400. आता आपल्याला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे. तर कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला आपण काय काय घेणार आहे ते मी इथं लिहिलेलं आहे. हा मायनॉरिटी इंटरेस्ट येणार आहे लायबिलिटी साईडला, गुडविल येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला, आणि हा अनरिअलाइज्ड जो प्रॉफिट आहे तो स्टॉकमधून, बीच्या स्टॉकमधून लेस होणार आहे बॅलन्स शीटला.
स्टॉकमधून, आणि हा जो प्रॉफिट आहे हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार आहे. तर एवढं हे 1, 2 आणि 3, 4 हे जे 4 वर्किंग नोटवरून आपली बॅलन्स शीट बनणार आहे. तर आपण बॅलन्स शीट बनवून घेऊया. कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड इट्स सबसिडरी बी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. तर आपण ह्याला पोस्टिंग करूया. इथं बघायचं आहे क्वेश्चनमध्ये जे तुम्हाला दिलंय सेम तसंच तुम्ही करत जायचं आहे. बघा काय काय दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे शेअर कॅपिटल. मग इथं लिहा शेअर कॅपिटल ए. शेअर कॅपिटल काय सांगितलेलं आहे. इश्यूड अँड सबस्क्राईब अँड पेड अप. इथं क्वेश्चनमध्येच लिहिलंय तसंच लिहा. इश्यूड म्हणजे विकलेलं, सबस्क्राईब इश्यूड म्हणजे विकाय काढलेलं, सबस्क्राईब म्हणजे विकलं गेलेलं, अँड पेड अप म्हणजे वसूल झालेलं. पेड अप कॅपिटल, पेड अप. तर आता इथं बघायचं आहे की हे जे 11,000 आहेत इथं दिसत असेल क्वेश्चनमध्ये तुम्हाला. तर हे 11,000 ॲज इट इज इथं येतील. इथं लिहिलं तरी चालेल. सॉरी 11,000 नाही, 11 लाख. 11 लाख रुपये शेअर कॅपिटल होतं. आता शेअर प्रीमियम पण घ्यायचं आहे. त्याच्या खाली शेअर प्रीमियम ए लिमिटेडचा शेअर प्रीमियम आहे 1,30,000. 1,30,000 शेअर प्रीमियम म्हणजे शेअर्स आपण जास्त किमतीला विकलं, वाढावा घेऊन विकलं. 10 रुपयाचा असेल तर तो जास्त किंमत घेऊन तुम्ही ते विकलेले आहेत. आणि हा जो प्रीमियम आहे तो 1,30,000 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की जो हे आहे प्रॉफिट अँड लॉस, की जो आपण आता वर्किंग नोटमध्ये काढलेला होता. थोडंसं मागं जाते मी वर्किंग नोटमध्ये. आता प्रॉफिट अँड लॉस पहिलं काय करतो आपण की ओनरचं काय काय असतं. तर ओनरचं कॅपिटल असतं, जर्नल रिझर्व्ह असतो आणि प्रॉफिट अँड लॉस असतो. तर हा प्रॉफिट अँड लॉस यांचा आहे आणि हा प्रॉफिट अँड लॉस बीचा आहे. हा एचा आहे, हा बीचा आहे. हे दोन्ही पण मायनॉरिटी इंटरेस्ट पण बॅलन्स शीटला येणार आहे आणि प्रॉफिट अँड लॉस पण बॅलन्स शीटला येणार आहे. तर आपण हा प्रॉफिट अँड लॉस घेऊ 2,17,400. मग इथं मी लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला कळवा म्हणून इथं लिहिते ए लिमिटेड. नाही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 लाख किती अमाऊंट होती. 2,17,400. 2,17,400. 2,07,000 आणि मायनॉरिटी इंटरेस्ट हे बी लिमिटेडचं आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट आहे 53,000. म्हणजे हा प्रॉफिटच आहे कोणाचा, बीचा. हा एचा प्रॉफिट, हा बीचा प्रॉफिट आणि दोघांची मिळून आपण एक कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट प्रिपेअर करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे क्वेश्चनमध्ये बघा. आता आपण काय केलं, शेअर कॅपिटल घेतलं, प्रीमियम घेतला, जर्नल रिझर्व्ह एचा नाही आहे, बीचा आपण वर्किंग नोटमध्ये घेतलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस बीचा घेत नाही कारण बीचा आपण वर्किंग नोटमध्ये प्रॉफिट अँड लॉस घेतलेला आहे. आता सन्ड्री क्रेडिटर सांगितले, दोघांचं ॲड करून आपल्याला घ्यायचं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर्स ए लिमिटेड अँड बी लिमिटेड. ए लिमिटेडचे आहेत 95,000 अँड बी लिमिटेडचे आहेत 1,50,000. दोघांचं ॲड करून बघा किती येत आहे. दोघांचं ॲड करून 2,45,000 5 बघूया किती येते. 2,45,000 5 4 9 2,45,000. आता हे झालं क्रेडिटर्स. इथं ॲसेटला जावा. इथं पहिलं काय करा, गुडविलचं स्टेटमेंट बघा. आपण इथं गुडविल घेतलेलं आहे. गुडविल पहिलं घ्या. गुडविल आहे 3,000 कारण ती फिक्स इंटॅन्जिबल ॲसेट आहे म्हणून आपण पहिलं लिहू गुडविल 3,000. वर्किंग नोटमधून आलेले आहे गुडविलची व्हॅल्यू. त्याच्यानंतर बघा बुकमध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे फिक्स ॲसेट. मग आपण काय करू, इथं फिक्स ॲसेट घेऊ.
फिक्स्ड ॲसेट्स. त्याच्यामध्ये ए लिमिटेड, बी लिमिटेड. ए लिमिटेडची होती 5,85,000 आणि बीची आहे 3,45,000. दोघांचं ॲड करून बाहेर काढा. 1 2 3 5 10 8 4 12 1 13 5 3 8 1 9 9,30,000. हे झाले फिक्स ॲसेट. आता स्टॉक आहे सन्ड्री डेटर्स, इन्व्हेस्टमेंट. हां, आता स्टॉक घेताना ह्याला ॲडजस्टमेंट आहे. तर ए लिमिटेडचा स्टॉक आहे 2 लाख रुपीज. आणि बी लिमिटेडचा आहे 1,35,000. दोघांचं ॲड करते मग लेस करते. 5 3 3 3,35,000 स्टॉकची व्हॅल्यू. आता मी एक वर्किंग केलेलं आहे. त्या वर्किंग नोटमध्ये जी अमाऊंट आलेली होती ती आपल्याला काय करायची आहे, स्टॉकमधून लेस करायची आहे. बघा आपण इथं अनरिअलाइज्ड प्रॉफिट लिहिलं आहे ना 12,600. इथं दिसत असेल तुम्हाला. हे 12,600 रुपीज आपल्याला लेस करायचे आहेत. तो अनरिअलाइज्ड प्रॉफिट आहे. इथं लिहिते लेस अनरिअलाइज्ड प्रॉफिट. $12,600 लेस करा. दोघांचं लेस करून किती येते बघा, 400 3 3 3 3,22,400 लेस करून बघा. ओरली पण येते, सोपं आहे. स्टॉक. आता स्टॉक झाल्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. क्वेश्चनमध्ये बघायचं आहे बॅलन्स शीटला सन्ड्री डेटर्स ए लिमिटेड आणि बी लिमिटेड. सन्ड्री डेटर्स ते 2,85,000 आणि 1,55,000. दोघांचं ॲड करून घ्या. 1 2 3 5 5 10 8 5 13 1 14 4,40,000. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट नाही येणार कारण ते आपण वर्किंग नोटमध्ये घेतलेलं आहे. हे घेऊ नका नाहीतर डबल घ्याल. आता आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक ए लिमिटेड बी लिमिटेड 5,000 आणि बीचा आहे 45,000 50,000. आता तुम्ही ह्या सगळ्याची टोटल करा किती येते बघा. मी इथं बघूनच लिहिते, एकदा चेक करून घेते कारण वेळ जाईल म्हणून आपला. फक्त चेक करते मी बरोबर आहे का. बरोबर आहे. तर 17,45,000. इथं बघू 11 लाख 1,32,000 74,445 बरोबर आहे. 17,45,400 आहे. इथं 17,45,400 ही आपली बॅलन्स शीट आहे. तर मी इथं तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. वर्किंग नोट पण करून दिलेली आहे. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.